आरणगाव हे पंढरपूरच्या जवळच. जी वारीसाठी मंडळी जायची पंढरपूरला ती सावता महाराजांच्या घरीवरूनच जायची महाराज. तिथे आल्यानंतर जेवण वगैरे त्या वारकऱ्यांना काय हवं नको ते पाहत होते. तुम्हाला सांगू, अरे वारकऱ्यांची जर सेवा केली, नाही कळत काही लोकांना महत्व वारकऱ्यांचं. माझ्या संतांनी तेव्हा लिहून ठेवलं, संत येती घरा तोची दिवाळी दसरा. दिवाळी आली, मला सांगा एखादी वेळ जावाई जर येणारा असेल, जावाई कळतो ना जावाई, तर त्या सासूच्या जीवाची जितकी धडपड असते, जितका तिला आनंद वाटत असतो, अगदी असं म्हणतात तितका आनंद संत घरी आल्यानंतर पाहिजे, तितका आनंद वारकरी घरी आल्यानंतर पाहिजे. वारकऱ्याची जर सेवा केली, अन्यथा कोणती सेवा करण्याची गरज नाही. अरे देव त्याचं कार्य करायला येत असतो. वारकऱ्यांची सेवा केली तर कमी नाही वारकरी. माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे, मद भक्त यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. मी तिथेच असतो. देव सांगतात नारदजी महाराजांना, अरे माझे भक्त जिथे असतात मी तिथे असतो. मग वारकरी जर तुमच्या घरी आला तर ही महत् भाग्याची गोष्ट आहे दादा, सामान्य नाही. वारकऱ्यांची सेवा केली. संत सावता महाराजांच्या आई वडिलांनी जे काही घडल ती सेवा करावी, जे काही होईल ते अन्नदान वारकऱ्यांसाठी करावं. आणि शेतामध्ये काम त्या ठिकाणी करतात. अनेक भाज्या त्या ठिकाणी लावलेल्या आहे शेतामध्ये. पण पंढरीची वारी चुकत नव्हती महाराज. पंढरपूरला ही नित्यनेमाने जायचं. हट्ट धरला एक दिवस सावता महाराजांनी, मलाही जायचं पांडुरंगाचं दर्शन करायचं. पंढरपूरला जाऊन एक काम कर, जे आपलं शेतामधलं कार्य आहे, आपली माळ्याची जात आहे, सुंदर असं वावर त्या ठिकाणी मशागत करावी शेताची. आणि त्याच्यामध्ये सगळ्या काही भाज्या, ऊस, गाजर, रताळू, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. अरे ही भाजीच तर खऱ्या अर्थाने विठ्ठलाचं रूप आहे. ही कार्य जे आपण करतो तेच खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा आहे, तोच तर विठ्ठल आहे. मग सावता महाराजांनी गुरुमंत्र समजून कार्य करायला सुरू केलं महाराज. शेतामध्ये मशागत करताय जमिनीचे, तर मळामध्ये मुखामध्ये विठ्ठल 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 नाव आहे. बघता बघता त्या ठिकाणी कांदे लावावेत, लसूण लावावा, मिरची लावावी, अनेक भाज्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या. जसं जसं ते रोप वरती यायचं आणि वरती येऊन त्या भाज्या डोलायच्या महाराज. सावता महाराजही डोलायला लागायचे. एवढं सुंदर वातावरण, चिमण्या चिवचिव त्या ठिकाणी करतायत. या झाडाहून त्या झाडावर फळांची त्या ठिकाणी झाडं, शेतामध्ये पूर्ण बगीच्यासारखं सगळीकडे. आणि ते पक्षी चिमण्या त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी यावं, चिमण्यांनी काही फळं खाण्यासाठी यावं. आणि इकडं विठ्ठल विठ्ठल भजन चालूच असायचं. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी आणि अवघा झाला माझा हरी. अरे या सगळ्यामध्ये माझा हरीच आहे, या सगळ्यामध्ये माझा पांडुरंगच आहे. अरे भाजीमध्ये पांडुरंगाला पाहणारे हे माझे संत सावता महाराज होते. आणि परमात्म्याचं भजन मात्र चालू. एक दिवस काय झालं, महाराजांचा विवाह झाला. पत्नी ही अतिशय सुशील होती महाराज त्या ठिकाणी. पतीनं म्हणावं ते कार्य करणारी. बघता बघता महाराजांना त्या ठिकाणी एक मुलगी झालेली आहे. ती मुलगी एवढी सात्विक. ज्या वेळेला काही वारकरी यांच्या घरी आल्यानंतर म्हणे, बाबा हे वारकरी कुठे जातात हो? म्हणे पंढरपूरला. हो, कशासाठी जातात? म्हणे पांडुरंगाला भेटायला जातात. मुलं कशी शिकतात बघा, पांडुरंगाला. का बरं बाबा? अरे तो विश्वाचा मालक आहे, तो भगवान परमात्मा आहे, त्याच्या भेटीसाठी जातात. प्रत्येक एकादशीला त्याचं दर्शन घेण्यासाठी जातात. आणि म्हणून आपण त्यांची सेवा करतो आपल्या घरी आल्यानंतर.
मग बाबा आपण नाही जाणार, नाही आपल्या मळ्यातच आहे ना म्हणे देव, कशाला जायचं तिकडे. बरं असं जण मुलीला सांगतायत, बाळा ज्या मळ्यामध्ये आपण काम करतो ना तो मळा सुद्धा त्याचाच आहे. तुझा हा बाप दिसतो ना, तुझा बाबा दिसतो ना, हाही त्याचाच आहे. ज्या भाज्या आपल्या मळ्यामध्ये आहेत ना ते पण त्याच्याच आहेत, तो आपला मालक आहे. आई वडील सांगतायत मुलीला, हो मालक आहे. मग ते येत का नाही, आपल्या मालकाने यायला हवं, का नाही येत तो. म्हणे नाही येत. मग एक काम करू, आपल्या शेतामध्ये जे भाज्या आहेत ना त्या आपण पांडुरंगाला देऊ, नाहीतर तुम्ही चला. नाही म्हणे, मी ठरवलंय बस, माझा विठ्ठल इथेच आहे, मी काही पंढरपूरला जाऊ शकत नाही, या सगळ्यामध्येच मी त्याला पाहतो. मग आपण भाजी द्यायला काही हरकत नाही, आपले ते मालक आहे ना वा, तुम्ही म्हणताय ना वा. असं म्हणते महाराज ती मुलगी, म्हणताय ना हो बाबा तुम्ही, तर मग देऊ की आपण हे भाजी वगैरे सगळं देऊ की आपल्या मालकाला म्हटल्यानंतर ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही. मग त्या वारकऱ्यांना विनंती करते, अहो वारकरी बाबा ऐका ना, एवढी भाजी माझ्या पांडुरंगाला घेऊन जा. आणि मी ऐकलं तो आमचा मालक आहे, मग त्याची शेती पाहायला तो कधी येतच नाही हो, एवढा निरोप द्या ना, त्याला सांगा ना की आम्ही बोलवलंय म्हणून, तुझी शेती पाहायला ये, तुम्ही एवढा निरोप द्याल का. काही वारकरी म्हणजे नाही नाही, ही भाजी ते पायी पायी चालायचं असतं, एवढा प्रवास कुठे मुक्काम करायचा, आमचंच आम्हाला ओझं होतं, आणि ही भाजी कुठे घेऊन जायची तुझी, आम्ही नाही नेऊ शकत. मग कसं बसं एका वारकऱ्याला या मुलीच्या मनातली तळमळ कळाली, ते भाजीचं टोपलं घेतलं आणि निघाले महाराज वारकरी त्यांच्या प्रवासासाठी. दरकोश दर मुक्काम करत करत गेले. म्हणे, देवा अरे ती मुलगी हट्टाला पेटलीये, तुम्हाला भेटायचं म्हणतीये. इकडे या मुलीनं प्रण केला होता, जोपर्यंत माझा विठ्ठल येत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी ग्रहण करणार नाही. मालक आहे तो, विश्वाचा मालक म्हणताय, त्याच्याच कृपेने हे सगळं आहे, तो भेटायला येत नाही, का नाही येत. जगाच्या मालकाला महाराज भक्ती पाहिजे. जसं ते महाराज ती टोपली नेऊन त्या वारकऱ्यांनी पायावरती ठेवली, देवा पांडुरंगा अरे तुझ्या भेटीचं तळमळ त्या मुलीच्या अंतकरणामध्ये मी पाहिली रे देवा, का नाही भेटत जाऊन देवा, जाऊन भेटावं एकदा त्यांच्याशी. असं म्हटल्यानंतर एक दिवस नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज हे निघाले. महाराज गोरोबा काकांकडे काहीतरी असंच निघाले होते म्हणे. आणि निघाल्यानंतर त्या ठिकाणी देवाने नाटक केलं. आता भेटायला कोणाला जायचं होतं, संत सावता महाराजांना. म्हणे आलोच म्हणे. कुणाला म्हणतात, नामदेव महाराजांना आणि ज्ञानेश्वर महाराजांना. नामा ज्ञाना अरे मी थोडस इकडे जाऊन आलो म्हणे. असं म्हणल्या जे पळायला लागले महाराज, जे पळत सुटले ते आरण गावामध्ये आले. आता यांच्या मागे ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, देवा थांबा, देवा थांबा, आम्हाला येऊ द्या, कुठे निघालात, थांबा देवा. नाही म्हणे, माझ्या मागे चोर लागले, पळायला लागले देव. आणि पळता पळता तिथे आले जिथे महाराज अगदी समाधीस्थ अवस्था झाल्यासारखी झाली होती. भजनामध्ये कुणाची, सावता महाराजांची. नामस्मरण चालू होतं, विठ्ठल माझा 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 विठ्ठल. सगळीकडे या चराचरामध्ये विठ्ठल माझा भरलेला आहे. नवे नवे तुकोबार आहे, खूप सुंदर म्हणतात बघा. विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, रीता ठाव नाही उरला, आजी दृष्टीने म्या पाहिला विठ्ठलची विठ्ठल. बस सगळीकडे शेतामध्ये विठ्ठल दिसत होता. आणि एवढ्यामध्ये घाईघाईनं भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले. अचानक प्रकाश त्या ठिकाणी दिसावा. पिवळा पितांबर भगवान परमात्म्याच्या अंगावरती आहे. गळ्यामध्ये त्या ठिकाणी हिऱ्या मोत्यांच्या माळा आहेत. तुळशीची माळ गळ्यामध्ये त्या ठिकाणी दिसते. आणि पिवळा पिवळा पितांबर. अचानक भगवान म्हणतायत, सावता सावता लपव मला, लपव मला. अरे कोण? मी भगवान. देवा तुम्ही इथे कसे? म्हणे माझ्या मागे दोन चोर लागले, त्यांना घाबरून. आता नामदेव महाराजांना ते काय म्हणत होते, आलोच मी. आणि आता म्हणतात माझ्या मागे दोन चोर लागले, लपव मला कुठेतरी, भीती वाटते मला त्या चोरांची, लपव मला, मला जागा दे लपण्यासाठी. असं म्हणलं. देवा उसामध्ये जाऊन लपा ना. नाही नाही नाही, तिथे लपल्यानंतर कदाचित
कदाचित दिसेल. देवा ज्वारी आहे, ज्वारीत जाऊन लपा. नाही, तिथे नाही लपू. देवा एवढा मोठा मळा आहे, कुठेतरी जाऊन लपा ना. नाही नाही, तिथे नाही थांबू शकत मी, तिथे नाही लपू शकत मी. कदाचित ते मला ओळखतील. लवकर सांग, कुठे लपू? खुरप जागेवरती पडलेलं होतं महाराज. घेतलं हातामध्ये. अरे चरकन असताना छातीपासून बेंबीपर्यंत पोट त्या ठिकाणी कापलेलं आहे. देवा माझ्या हृदयामध्ये जागा देतो, माझ्या हृदयामध्ये लपा देवा तुम्ही. माझ्या हृदयामध्ये तुम्हाला जागा आहे देवा. जगाच्या मालकानं छोटंसं रूप धारण केलं आणि सावता महाराजांच्या हृदयामध्ये थांबले. सावता महाराजांनी भगवान परमात्म्याला हृदयामध्ये धन्य साठवले. त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा. धन्य त्याचा पिता, धन्यता देत आहेत. मला सांगा, आपल्याला जर अगरबत्ती देवाला त्या ठिकाणी धूप दीप करत असताना जर अगरबत्तीचा चटका बसला, पुरुष मंडळी, खऱ्या अर्थाने तुम्ही शांत बसणार का टणकन उडी मारणार? अरे बापरे, म्हणतो ना आपण, म्हणता की नाही? का चटका बसत नाही तुम्हाला? तुम्हाला चटका बसत नाही वाटतं? बसतो ना. स्वतःच हृदय फाडणारे. आम्हाला इकडे महिला मंडळाला भाजी वगैरे काही असं चिरत असलो, आपण स्वयंपाक करत असलो, जर थोडंसं आम्हाला टच होऊ द्या, त्या ठिकाणी काहीतरी लागू देत आमच्या बोटाला, जीव तळमळतो, राग येतो माणसाला. कशाला घेतलं ते काम करायला? अरे पण एवढी भक्ती, एवढा भाव मनामध्ये आहे संतांच्या. उगीच का संत नाव पडलं? की जगाच्या मालकाला हृदयात साठवण्यामध्ये त्यांची ताकद आहे. जे हृदयात साठवू शकतात त्यांना संत सावता महाराज म्हणतात.